जेवायला काहीच नव्हतं, म्हणजे होतं बट ते मला खायचं नव्हतं. म्हणून मग मी उमेशला बोलले की तू 12 वाजता जेव्हा येशील तेव्हा चायनीज घेऊन ये. तर मग तो घेऊन आलेला आणि मस्तपैकी मी ट्रिपल राईस एन्जॉय केला. रात्री 1 वाजता जेवले मी आणि म्हणून उशिरा झोपले आणि उशिराच उठले, म्हणजे 11 वाजलेले. आणि क्लासला पण मी काही गेले नाही. क्लासला जायचा पण खूप कंटाळा आलेला, तशी जाग आलेली मला, पण उठायची इच्छा नव्हती अजिबात. त्यानंतर नाश्ता करावा म्हटलं तर नाश्त्याला पण काहीच नव्हतं म्हणजे रात्रीचा तो मी भात ठेवलेला, म्हणजे चायनीज, कारण की तो रात्री मला खूप जास्त झालेला, तर मग मी तोच खाल्लेला. आणि उमेशला पण जरा बाहेर जायचं होतं, तर तो पण त्याच्या कामाला गेलेला. माझा नाश्ता झाला. नाश्ता काय, दुपारचं जेवणच झालं समजा. तरी दुपारचं जेवण बनवायचं होतं, तर काय बनवायचं म्हणून चवळीच्या शेंगा म्हटलं बनवावात. मग त्या बनवायला घेतल्या, कारण की उमेशला डब्बा पण द्यायचा होता, बट तो काय कामाला गेलाच नाही. मग त्यानंतर मी असंच जरा बसलेले, त्यानंतर मला आठवलं चला इंस्टाग्रामसाठी जरा रील्स तरी बनवूया. डमरूला झोप वगैरे घातलं आणि मस्त मग मी माझी तयारी केली, बनवत होते मी रील्स. संध्याकाळी उमेश आला, त्याची कामाला दांडी झाली. मग डमरू जरा खेळत होता त्याच्या बापूसोबत. त्याच्यानंतर त्याला छत्री दिसली, छत्रीसोबत खेळत होता. मी इकडं कुरकुरे खात होते, चहा वगैरे चालला होता माझा आरामात. आणि आज उमेशला कामाला जायचं नव्हतं, म्हणून जे दुपारचं जेवण होतं तेच उरलेलं होतं, म्हणून काय स्वयंपाक वगैरे करायची गरजच नाही पडली, फक्त राईस बनवलेला. आणि उमेश दिवसभर बाहेर असल्यामुळं तो खूप दमलेला, तर तो झोपलेला. तर डमरू बघा त्याला कसा त्रास देतोय. तर असंच होतं आमचा दिवस. भेटूया त्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.